नमस्कार मंडळी, श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण सखी समृद्धी या सेगमेंटमध्ये हा विशेष भाग बघणार आहोत, तो म्हणजेच पार्ट 2। या आधी आपण बेळगाव येथील सुप्रसिद्ध आशाताई पत्रावळे यांचा क्लासेस संदर्भातला व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओवर तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम, इतक्या शुभेच्छा, इतके आशीर्वाद दिलेत ना की आम्ही सर्व भारावून गेलो आहोत। आपली साथ, शुभेच्छा आणि प्रेम असेच कायम सोबत असू देत। सर्वांना खूप खूप धन्यवाद। याआधी पोस्ट केलेला आशाताईंच्या क्लासेस संदर्भाचा व्हिडिओ, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ एकदा नक्की चेक करा। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती तर बघणार आहोतच ताईंबद्दलची, त्याचबरोबर त्यांनी काय काय काम केलं आहे, वुलनची त्यांची ही विश्वविक्रमी दुनिया आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। आशाताईंसोबत भरपूर अशा मनमोकळ्या गप्पा सुद्धा तुम्ही ऐकणार आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करणार आहात, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेचच बघू शकाल। ज्या सखींनी ताईंना संपर्क केला त्यांची एक छोटीशी रिक्वेस्ट होती की ताईंचं जे गार्डन आहे त्याची सुद्धा त्यांना एक झलक बघायची होती। तर ताईंच्या घराकडे एंट्री करताच आपणाला हा जायंट असा मोठा कॅटरपिलर दिसतो। हा खूप क्यूट कॅटरपिलर आहे, कारण की ताईंनी तो स्वतः विणला आहे एका विश्वविक्रमाच्या निमित्ताने। आणि अशी सुंदर हिरवीगार रंगीबेरंगी झाडं आपणाला इथे बघायला मिळतात। या गार्डनमध्ये बरीच अशी इंडोर आणि आउटडोर प्लांट्स आपणाला पाहायला मिळतात। खूप सुंदर वेगवेगळ्या रंगांची फुलं सुद्धा इथे आहेत। ताईंना मुळात गार्डनिंगची सुद्धा खूप आवड आहे, तर ताई दिवसभरात गार्डन, तसेच क्लासेस, घर आणि इतर छंद, त्याचबरोबर अगदी रात्री 1 पर्यंत विविध देशातील अभ्यास सुद्धा करतात आणि त्यावरून त्यांनी छान छान आपल्यासाठी स्वेटर असू देत, टॉयज असू देत, वुलनमध्ये जे काही त्यांना बनवता येईल, जे काही शक्य आहे ते सर्व बनवतात। आणि त्यांची खासियत म्हणजे एक डिझाईन त्यांनी रिपीट करत नाहीत। तर अशा या अष्टपैलू आशा पत्रावळे ताई यांना आज आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी भरपूर गप्पा करणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा। आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण की सगळ्यांना हा व्हिडिओ जेवढा छान वाटेल तेवढाच तो आनंद देणारा सुद्धा आहे। ताईंच्या या वुलनच्या विश्वाची अनेक नामांकित संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केले आहेत। 50हून जास्त पुरस्कार ताईंना मिळालेले आहेत। त्यामधील काही पुरस्कारांची नावं मी इथे सांगू इच्छिते। दक्षिण भारत जैन सभा श्रीमती सावित्रीबाई रोटे आदर्श युवती पुरस्कार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, विविध प्रकारचे 300 लेडीजचे टॉप ताईंनी त्यावेळेला बनवले होते। गोवा कला अकादमी हस्तकला पुरस्कार, 3 वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा ताईंच्या नावाने आहेत। इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड यांचे 5 पुरस्कार ताईंकडे आहेत। दक्षिण भारत जैन महिला परिषद उद्योग सेवा सन्मान, शिक्षण विकास परिषद गोवा शिक्षक भूषण अवॉर्ड सुद्धा ताईंकडे आहे। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जीतो बेळगाव बेस्ट महिला उद्योजिका पुरस्कार,
रॉयल सक्सेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड 551 रशियन बेबी स्वेटर विक्रम केल्याबद्दलचा हा पुरस्कार, तारांगणतर्फे सन्मान कर्तृत्वाचा आणि कौतुक सोहळा, तसेच जायंट सखी स्वयंसिद्धा पुरस्कार, फेब्रुवारी 2024मध्ये इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड जापनीज पद्धतीचे बाहुले, स्कार्फ, दुधाच्या बाटलीचे रिंग तसेच वेगवेगळे प्रकार बघून 166 पद्धतीचे व्हरायटी बघून अवॉर्ड दिला होता. तसेच वेगवेगळ्या भागातून म्हणजेच बेळगाव, कोल्हापूर, गोवा इथल्या संस्थांनी सुद्धा ताईंना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच ताईंची याआधी विणकामावरची 6 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत, त्याची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यापूर्वी ताईंनी रशियन पॅटर्नमधील 551 बेबी स्वेटरचा विश्वविक्रम तर केला आहेच, पण त्याचबरोबर टर्की, पोर्तुगीज, फ्रान्स, जर्मनी, जपान या 5 देशांचा अभ्यास करून 101 बेबी स्वेटरचे रेकॉर्ड करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि याचे नमुने सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या सखी समृद्धी या सेगमेंटमध्ये खूप खास अशा व्यक्तीला भेटणार आहोत आपण, ज्या सखीने, ज्या ताईंनी अगदी लहान वयात त्यांची कला जपली. त्यांच्या गुरु म्हणजेच त्यांच्या आई, त्यांच्याकडून त्यांनी शिकल्या, पण त्यांना त्यावेळेला वाटलंही नसेल की त्यांच्या या कलेची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली जाईल. तर अशा मूळच्या कोल्हापूर पण सध्या बेळगाव येथे राहणाऱ्या आशा पत्रावळी ताई, ताई तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तू इथं आल्या मला खूप खूप बरं वाटलं. मस्त. नाही खरं सांगते ना, म्हणजे ताईंच्या इथे तुम्ही जर बेळगावमध्ये असाल किंवा बेळगाव बाहेरून सुद्धा असाल, एकदा नक्की भेट द्या, कारण की ताईंच्या बिल्डिंग पासूनच एवढी पॉझिटिव्ह एनर्जी सुरुवात होते ना. तुम्ही त्यांचे प्रोडक्ट बघाल, प्रत्येक प्रोडक्टला त्यांचा मायेचा हात लागलेला आहे. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला माहितीही नसतं की आपल्यासाठी कुणीतरी छान स्वेटर विणतंय, सॉक्स विणतंय. अशाच पद्धतीने ताईंनी सुद्धा असंख्य, म्हणजे मला नाही वाटत की त्यांच्याकडेही तो काउंट असेल, पण हजारोंच्या संख्येने त्यांनी स्वेटर असू देत, बाहुल्या असू देत. आपणाला उलन म्हटलं की ताई एवढंच लक्षात येतं ना की तोरण केलं, एखाद्या दुसऱ्या डिझाईनचं स्वेटर केलं, पण ताईंकडे जो खजिना आहे ना, म्हणजे अक्षरशः अगणित आहे त्यांचं काम, खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि मंडळी, या व्हिडिओचे 2 पार्ट येणार आहेत, तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ एन्जॉय करू शकाल. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, लहान असाल, मोठे असाल, तुम्हा सगळ्यांना आवडणार आहे. आणि मी आवर्जून सांगते, तुम्हाला जर कुणाला गिफ्ट आयटम द्यायचे असतील, गिफ्ट भेटवस्तू म्हणून द्यायच्या असतील, किंवा आपल्या तान्हुल्या बाळांसाठी छान छान स्वेटर्स आणि खूप छान छान टॉयज द्यायचे असतील, तर तुम्ही ताईंना एकदा नक्की संपर्क करा. ताई तुमचं खूप खूप स्वागत करते सखी समृद्धीमध्ये. आणि आज मला खरंच खूप आनंद होतोय की आपल्या या सेगमेंटमधून आपण आशाताई यांना भेटू शकतोय. यापेक्षा मोठं मला नाही वाटत भाग्य लाभलेलं आहे, कारण की त्यांची दखल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेतलेली आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचं त्याबद्दलचं प्रेम हे खरंच खूप छान आहे. खूप कौतुक छोटे असून हे काम करतो, मला किती आनंद झालाय. नाही खरंच ताई, मी म्हणते ना, म्हणजे काही व्यक्तींना भेटल्यावर असं वाटतं ना की आपण आपल्या व्यक्तींना भेटतोय, तर तीच फिलिंग आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाही तीच फिलिंग येणार. जसं ताई म्हणाल्या की तुमच्याकडे अथांग सागर आहे, म्हणजे तुमच्याकडे ज्ञान आहे याबद्दलचं, तर तुमचं प्रेरणास्थान नक्की कोण आहे? माझी आई आहे, कारण 0 पासून तिनं सुरू केलं. तिचं नाव आहे रुक्मिणी देवानावर. अक्षरशः तिनं एवढं छान शिकवली की नीट आणि पर पहिल्यांदा जो शब्द विणकामात 2 शब्द असतात, एक नीट आणि एक पर, त्याच्यामुळे आपले डिझाईन्स तयार होतात. भरपूर डिझाईन्स. पूर्वी कसे डिझाईन्स नव्हते, खरं त्यातच तिनं मला शिकवलं होतं.
कसं लिहायचं, कसं करायचं. म्हणजे ते स्वेटर्स किती सुंदर होतात, बघ कर बघ तू म्हणायची. त्याच्यामुळं नाही. आणि तिच्याच नावाने आता मी 100 स्वेटर्स दान करायला लागले गरीब लोकांना. एक खेडं घेतले मी जाऊन, आता ते तिच्याच नावाने, रुक्मिणी देवानावरच्या नावाने मी 100 स्वेटर आता लहान मुलांना दान करायला लागले माझ्यातर्फे. किती छान आहे. म्हणजे या निमित्ताने आईंची सुद्धा आपण आठवण नक्कीच काढली, कारण ती एवढं मला मदत केली शेवटपर्यंत. असती असूच तोपर्यंत 3 वर्ष झालं आता ती हे जाऊन. खरं ती 3 म्हणजे इथंपर्यंत मला मदत केली, प्रत्येक वेळेला सपोर्ट केली ती. जेव्हा मी पुस्तकं लिहायला पुण्याला गेले, मला काही माहीत नव्हतं, खरं ती स्वतः घेऊन जाऊन, कार काढून स्वतः घेऊन जाऊन, चल इथं करूया आपण, कामं स्वतः मिळवून दिली तिकडे. ती छान. माझे भाऊ आणि भाऊजे आहेत. आणि आईंचा आशीर्वाद कायम असतो आपल्या पाठीशी, आई वडिलांचा आशीर्वाद. आणि त्यामुळेच आपण छान छान आपल्या या करिअरच्या म्हणा किंवा आयुष्याच्या पायऱ्या चढत जातो. त्यांचा आशीर्वाद आहे तर सगळं काही साध्य आहे, नाही का ताई? खरंच खूप छान वाटलं. आणि आता कार्टून तयार करायला माझ्या नाती आहेत बघा. म्हणजे किती जनरेशन आपल्याला मदत करतात. म्हणजे आई, मग या आई, मग यांची मुलगी, म्हणजे त्या आई, आणि आता जी होऊ घातलेली छोटीशी आपली परी, नाव काय आहे ताई तिचं? अर्णा आणि निर्वी. अर्णा आणि निर्वी, ज्यांनी मला वाटतं हा युनिकॉर्न सजेस्ट केला आहे. थँक्यू सो मच की तुम्ही आजीला सजेशन दिलं आणि आम्हाला हा क्यूट युनिकॉर्न सुद्धा न्यूली लॉन्च बघायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांच्या फॅमिलीच्या या एक छान सपोर्टमुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप रंगीबेरंगी एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा आनंद मिळतो. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. या निमित्ताने मी थँक्यू म्हणते. खूप खूप क्यूट आहे ताई. हां, कोणी बघितलं तर सोडणार नाही. आणि सोडायचं कशाला आहे, कारण की इझिली अवेलेबल होतो ताईंकडे. सो आता सगळ्या करतो म्हणाले क्लासमध्ये, शिकवा मला. तुम्हाला जे मिळेल, तुम्ही ज्यावर बोट ठेवाल ना, ते तुम्हाला उलनमध्ये करून मिळणार आहे. सुपर क्वालिटी, सुपर फिनिशिंग आणि खूप साऱ्या प्रेमाने भरलेलं. ते बघतय पण क्यूट ना, जे घेताय ना त्याच्याकडे बघताय प्रेमाने. मी आशा पत्रावळी, मी मूळची कोल्हापूरची. माझा जन्म कोल्हापूरचा आहे. माझं शिक्षण विद्यापीठ हायस्कूल अंबाबाईच्या मंदिराजवळच आहे, स्कूल आहे माझं. आणि लग्न झालं मी बेळगावी आले. मग मी माझा स्वेटरचा बिझनेस सुरू केले. मला आवड पण आहे, अभ्यासाची आवड नाही आहे. माझं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालेलं आहे. भरपूर लोकांनी सन्मानित केले. पहिल्यांदा मला कसं झालं, माझं तरुण भारतला पहिला न्यूज आली. ते न्यूज बघून गोव्याच्या लोकांनी मला कला अकॅडमीमध्ये बोलवले. तिथनं मला हस्तकला पुरस्कार मिळाला फर्स्ट. तिथंच मला दुसऱ्या लोकांनी, त्याच लोकांनी शिरोळी म्हणून एक गाव आहे, तिथं शिक्षणभूषण पुरस्कार मिळाला मला त्याच ठिकाणी. त्याच्यानंतर मला आमच्या जैनांच्या लोकांनी आदर्श युवती पुरस्कार दिला. वर्ल्ड रेकॉर्ड 3 झालेले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यावर मग मला विश्व विक्रम केले मी रशियन पॅटर्न्समध्ये 551 पीसेस. त्याचे मला 2 पुरस्कार मिळाले. वर्ल्ड रेकॉर्डचे 3 झाले. परत बाकीचे मला भरपूर मिळाले, त्यांची मी नावं सांगू शकत नाही आहेत, भरपूर एवढे आहेत माझ्याकडं. इनक्रेडिबल बुकवाल्यांनी 6 पुरस्कार मिळाले त्यांच्याकडून मला. 551 बुटीज केलेत लहान मुलांचे, जन्मलेल्या बाळांचे बुटीज. त्याच्यावर कसे ॲनिमल्स आहेत सगळे, म्हणजे ॲनिमल्स आहेत, परत फुलं आहेत, वेगवेगळे प्रकार त्याच्यात मी केलेले आहेत लहान मुलांचे. परत परवा मी केले जापनीज प्रकारचे बाहुल्या, 166 पीसेस. फेब्रुवारी 7ला माझा अवॉर्ड मिळाला मला. ते मी रेकॉर्ड करून सगळ्यांना दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी जे करणार आहे ते 200 फोटोग्राफी झालीत माझे लहान मुलांची, जे जन्मलेली मुलं असतात ते 8 दिवसाचे, त्यांचे फोटोग्राफीचे मला आत्ता पुरस्कार मिळणार आहे. ते 200च आहे. आणि त्यात 30 ब्लँकेट केलेत मी, डिझायनर पीसेस आहेत त्याच्यात. मुलं रडू नयेत म्हणून, खेळावीत, झोपेतनं उठले तर ते खेळू शकतात त्याच्यावर, त्याचे मी ब्लँकेट बनवले. जवळजवळ 30 प्रकार आहेत त्याच्यात. भरपूर असे प्रकार मी केलेले आहेत आणि अवॉर्ड्सही तसं दिलेत.
प्रत्येक संस्थेने कोल्हापूर, बेळगाव, पुणा, बॉम्बे, हे कोल्हापूर ह्या ठिकाणी सगळीकडे मला पुरस्कार मिळालेले आहेत. मी आता एक सुरू केले, हे पण मी आता वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. त्याच्यात मी 101 स्वेटर्स बनवायला लागले. त्यामध्ये जे सुरुवात होते, हात तयार होतो, बॅक साईड तयार होते, हात होतो, परत फ्रंट साईड शिवायला काही येत नाही, आपल्याकडून तयार होऊन हा माल येतोय. त्याचा हा पहिला प्रकार. हा 5 देशाचा अभ्यास करून मी हे स्वेटर विणलेले आहेत. ह्या फ्रान्सचा आहे, फ्रान्स देशाचा. हा लहान जन्मलेल्या 6 महिन्यांचा मुलांचा आहे. ह्याच्यात दुसरा प्रकार हा आहे. त्याच्यात हे केबलचं म्हणून असते, केबल म्हणून आमच्यात विणकामामध्ये येते. हा हे मुला मुलींना दोघांनाही स्वेटर येतात करायला अशी. हा तर बघा, आडवे स्वेटर्स म्हणतात ह्याला. एकदा सुरू केले की एंडच तो, बटन लावून तयार. हा जवळजवळ 4 ते 5 वर्षापर्यंतचा आहे. आपल्याकडे जी ऊल उरलेली असते कशी संपवायची ते ह्याच्यात माहीत होते. थोडे थोडे बॉल असतात, एकच कलर एक वापरायचा, ह्याच्यात बाकीचे कलर तुम्ही वापरू शकताय. हे रंगीबेरंगी कलर मध्ये हे बघा. ह्याच्यात 2 कलर वापरलेले मी. हे सगळं 5 देशाचा अभ्यास करून केलेले स्वेटर्स आहेत. ह्याच्यातच मला आता वर्ल्ड रेकॉर्ड मिळणार आहे. माझ्याकडे जवळजवळ मला टॉयचेच प्रकार 10,000 येतात, 10,000च्या वर येतात. आणि मी जास्तीत जास्त जीन ग्रीन म्हणून एक लेखिका आहे, तिचे मी जवळजवळ टॉयज बनवते. आणि तिला सुद्धा माझे टॉयज फार आवडतात. तिला माझेच ती जवळजवळ फोटोज घेते आणि मला सांगते माझ्यापेक्षा तू छान करतेस टॉयज. मग आता मला एक माझ्या नाती सांगितले की आजी तू युनिकॉर्न हे प्रकार कर ग, आजी छान असतात. मला माहीत नव्हतं ते ॲक्च्युली. मग मी माझ्या बेबी स्कार्फ केले, त्याच्यावर जवळजवळ 10 काय 12 मी युनिकॉर्नचेच केले बेबी. आणि आता मी हा केला आहे युनिकॉर्न तयार. हा मला खूप आवडला. पूजा म्हटली मी तुमच्याकडे येणार आहे, मग मी तिला पहिला करून दाखवला हा प्रकार. आणि त्याच्यानंतर हा आहे, ही किट्टी गोड आहे. मग असे प्रकार जवळजवळ माझ्याकडे 10,000 आहेत जवळजवळ प्रकार येतात. मी शिकवते, माझ्याकडे मुलीही शिकायला येतात. 3री वर्गात शिकणाऱ्या मुली ते जवळजवळ 72 वर्षाच्या बायकापर्यंत माझ्याकडे सगळ्या शिकायला येतात. हे बनवून माझ्याकडे देतात. आम्ही सगळं मस्तपैकी एन्जॉय करून ते सगळं माझ्या शोरूममध्ये ठेवलेले असतात सगळे. मध्ये मी विश्व विक्रम केले 551 रशियन पॅटर्न्समध्ये. त्याच्यात करेन ते एकदा सुरू करतो आपण वरून स्वेटर्स करायला. पूर्वी करायचे 1-2च स्वेटर्स होते पूर्वी. त्याच्यात मी 551 वेगवेगळे पीसेस तयार केले. त्याच्यात मी अक्षरशः म्हणजे तुम्हाला त्याच्यात पण शिवता येणार नाही असे पीसेस मी तयार करून ते पण वर्ल्ड रेकॉर्ड केले मी. त्याच्यात मी 2 इंटरनॅशनल त्याचं त्यांनी केले आणि परत इनक्रेडिबल बुकवाल्यांनी रेकॉर्ड दिले मला त्याबद्दलचं. आणि त्याचं आता सगळे लोक कौतुक करतात. हे कसं केलीस अशा विचारतात हे की नाही. म्हटलं किती सोपे आहे ते. हे तुम्ही एकदा वरून एका दिवसात एक पॅटर्न तयार होतो त्याचा. तुम्ही एकदा सुरुवात केली छोट्या टाक्यापासून ते मोठ्या टाक्यापर्यंत तयार होतात. ते फ्रॉक्स बेबी फ्रॉक्स होतात, ते मुलांचे मुलींचे जवळजवळ मोठ्यांची पण सुरुवात केली. खरं अजून मी मोठ्यांची सुरुवात केली नाही. मला आता त्याचं पण करायचं आहे मला मोठ्यांचे. ॲक्च्युली त्या डिझाईन्स एवढे सुंदर असतात की नाही, ती बसल्या टाके वाढत पण कसे जातात संपतात कसं समजत नाही. ही लहानपणापासून जवळजवळ मी 15 वर्ष मला अभ्यास आवडत नव्हता. मला आमच्या आईने एकच प्रश्न विचारला, तू शिक्षण करणार आहेस का नाहीस? नाही म्हटले मी, मला कलेमध्ये आवड आहे. आई म्हणते शिवणकला शिकायची नाही, तू स्वेटर शिकायचं असलं तर शिकव. ती पूर्वी काय करत होती, पहिला सुया नव्हत्या आपल्याकडं. मग ती सायकलच्या फोक्सवर शिकली होती.
मग मला काय केली, तिनं 2 सुन्यावर शिकवायला सुरुवात केली. आणि मग कसं झालं, आमच्या बिल्डिंगमध्ये सगळी स्वेटर करत होती पूर्वी. जेव्हा वयस्कर बायका होत्या त्या सगळं करत बसायचं त्यांचं. मग त्यांच्याकडे जाऊन जरा मस्का लावून शिकत होते, थोडं 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 त्यांच्याकडनं शिकले. मग जसं एक स्वेटर शिकले की नाही, पूर्वीच माझं कसं होतं माहिती आहे काय, एक स्वेटर शिकला की त्यातच मी 2-3 प्रकार वेगवेगळे करायचे. तेव्हापासून जे सुरू केले ते आता तसंच करते मी, पूर्वीसारखंच मी आता करते. पिनाला जेव्हा कट्ट्यावर बसायची, पूर्वीची घरं कशी कट्टी असायची अशी, मग तिथं बायका येता जाताना बघायच्या, अगं आता तू स्वेटर शिवतेस का, हो म्हणायची. मग त्यांना बघायला आवडायचं स्वेटर, दाखव, मम्मी दाखवायची. मग क्लासेस सुरू केले, कर म्हणाले. म्हटलं आता माझं पूर्वी कसं बिझनेस असल्यामुळं मी स्वेटर करू शकत नव्हते, शिकवू शकत नव्हते. नाही, सुरू कर म्हणून पाठ लागल्यावर मग मी सुरू केले. तिथनं जी सुरुवात झाली आत्तापर्यंतची, 3000च्या वरती स्टुडंट्स आहेत. आणि आता कसं झालं आहे, कॉलेजमध्ये बोलवतात मला शिकवायला. कॉलेजमध्ये दुसऱ्या गावी बोलवतात. गोव्याला जाऊन मी शिकवून आले, जवळजवळ महिनाभर ट्रेनिंग दिले. प्रत्येक कॉलेजमध्ये इथं GSS कॉलेजला पण ट्रेनिंग दिले, KLE कॉलेजला ट्रेनिंग दिले, शाळेत दिले. शाळेत मुलींना पण शिकून गेले. खरं त्याचा एकही मी पैसा घेतला नाही, फ्री शिकवले सगळ्यांना. आणि जर कुणाला इच्छा असेल तर तुम्ही इथं माझ्याकडे येऊ शकता, शिकू शकताय. आणि मी विक्री कशी करायची ते पण तुम्हाला सांगू शकते. तुम्ही ऊल किती किमतीनं घेताय, त्या किमतीपेक्षा कसं आपण मिळवायचे पैसे, आणि तुम्ही जे मला पैसे दिलेले असतात क्लासला त्याचे पैसे तुम्ही कसे फेडायचे हेही तुम्हाला सगळं सांगू शकते. तसं तुम्ही विचारू शकता. आणि आता कसं आहे, माझ्याकडे 3रीला मुली असलेल्या सुद्धा क्लासला येतात. आणि त्या पण म्हणतात, आंटी आम्ही विक्री करू शकतो का. मी त्यांना विक्री करा म्हणून सांगते. पहिला तुम्ही टोप्या करा म्हणते मी, कारण टोप्याना हल्ली सगळ्यांना त्याला महत्त्व आहे. टोप्या घालतातच. म्हटलं टोप्या करा, सगळ्यात सोपं आहे. आणि ते त्यांना विक्री केल्यावर एवढं मजा वाटते त्यांना. आंटी माझ्या मैत्रिणीची ऑर्डर आहे, आम्हाला शिकवा ते. मग मी सगळ्यांना शिकवते ते. आणि ते विक्री केल्यावर एवढा आनंद वाटतो की मला सांगायला येतात आणि मला चॉकलेट देऊन जातात त्या मुली सगळ्या. असं मी करत करत आता जवळजवळ माझ्याकडे आत्ता स्टुडंट आहेत, 20 स्टुडंट आहेत माझ्याकडे. आणि त्या करतात, ही विक्रीही करतात त्या माझ्याजवळ. तुम्हाला जर शिकायची इच्छा असलं तर माझा मोबाईल नंबर 9888087575. आणि मी टिळकवाडी सोमवारपेठेत राहते. कधी पण तुम्ही फोन करा, कधी पण येऊ शकताय. जर तुम्हाला भेटायचं असलं भेटायला सुद्धा येऊ शकताय, माझं काम बघू शकताय. मी सगळ्यांनाही दाखवते, तसं माझ्याकडं काहीही नाही. तुम्ही भेटायला सुद्धा, माझं जर काम आवडलं तर तुम्ही स्वतः भेटायला येऊ शकताय. शिकायलाच यायची असं काही इच्छा नाही आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असला तर विचारू शकता. तुमचे जर अर्धवट स्वेटर्स असले तर मी पण तुम्हाला ते सांगू शकते. तुम्हाला जर जमत नसलं तर सांगते मी. तुम्ही या, भेटा. माझं कसं आहे, गॉड गिफ्ट आहे. मी फोटो बघितले की करते स्वेटर्स. मला असं म्हणजे कुणाकडे जायची गरज नाही आहे. मी अभ्यास खूप करते. रात्री जवळजवळ 1 पर्यंत मी अभ्यासच करते त्याच्यावर. आणि ते अभ्यास करता करता मला सुचवले लोकांनी की अगं तू अशा पुस्तकं लिही त्याच्यावर, कारण पुस्तकं नाही आहेत आपल्याकडं जास्ती. मग मी पुस्तकं लिहायचा पहिला प्रयत्न केला. सोनूला बाळासाठी छान छान हा स्वेटरचं पुस्तक मला मागणी आली, इंद्रायणी प्रकाशननी दिले. मग त्याच्यानंतर मला दुसऱ्या पुस्तकाची ऑर्डर आली, हिवाळी विणकाम म्हणून. हे दुसरं पुस्तक आहे. मग तसंच मग मी असंच बसल्या मेहतांचं ऑर्डर आली. मेहतांनी म्हटले की आम्हाला पुस्तक तुमचं पाहिजे आहे. सगळे स्वेटर्स नमुने आहेत त्याच्यात. 500 पानाचं पुस्तक लिहिले मेहता पब्लिकेशन. मग त्याच्यानंतर मुंबईवाल्यांचा फोन आला की आम्हाला पण एक तुमचं पुस्तक पाहिजे आहे. मग त्यांचं मी उपदार स्वेटर्स म्हणून त्यांचं पुस्तक. आणि त्यांच्यानंतर मग बायका मला म्हणालेली अशा तू स्वतः काढ. मग मी माझं स्वतः काढले हे मन मोह खुशी आणि भावल्या. त्याच्यानंतर मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनी सजेस्ट केले की टॉप्स तुमचे छान झालेत. जेव्हा मी गोव्याला गेले तेव्हा माझं 300 स्वेटरचं जे स्वेटर्स केले होते त्याचं त्यांनी बोलवून मला हे ठेवले होते, म्हणजे विक्री करायला त्यांनी हॉल दिला होता मोठा, कला अकॅडमीमध्ये.
तेव्हा त्याने लिमकावाले आले होते तिथं, लिमका रेकॉर्डवाले. त्यांनी काय म्हटले, अगं एवढे सुंदर स्वेटर्स आहेत, मग तुम्हाला अवॉर्ड आम्ही देतो की. म्हटलं मी एवढं खुश झाले. त्यांनी तिथं मला सिलेक्ट करून लिमका अवॉर्ड दिले त्या ह्या पुस्तकाबद्दल. 300 व्हरायटीज केले होते मी लिमका रेकॉर्डमध्ये. टॉप्स आहेत हे, जवळजवळ 371 केले होते मी त्यावेळेला. त्याच्याबद्दल मग एक पुस्तक लिहिले, 75 स्वेटर्सचं बुक आहे. आणि आत्ता येणारी माझी जवळजवळ 6 पुस्तकं आहेत. रशियन पॅटर्न्सवर आहेत, ते जापनीजवर आहेत. आणि आता मी जवळजवळ फ्रान्स, टर्की, रशियन पॅटर्न्स झाले, जपान्स आहेत, भरपूर तसे देशातला अभ्यास करते. फ्रान्समध्ये तर एवढे व्हरायटीज आहेत, तुम्हाला कुठंही ते बघायला मिळणार नाहीत, एवढे व्हरायटीज फ्रान्समध्ये आहेत. आणि ते तर अतिशय सोपे आहेत. लोकांना अजून, आपल्या इथल्या लोकांना काहीच माहीत नाही आहेत. यूट्यूबवर थोडे पॅटर्न्स आहेत, खरं माझ्याकडे जवळजवळ त्याच्यातले जवळजवळ हजारो नमुने माझ्याकडे आहेत त्यातले. तर फ्रान्समध्ये खरंच तुम्ही अभ्यास केला तर फ्रान्सचा अभ्यास करा, खूप सुंदर पॅटर्न्स आहेत. आणि जपानचा पण जपानचे तर अतिशय सुंदर आहेत, तुम्हाला कुठेही ते पॅटर्न्स बघायला मिळत नाही. जपानचा खरंच अभ्यास करा तुम्ही. आणि त्याच्यावरचे टॉईज पण बघा, टॉईज तर अतिशय सुंदर टॉईज असतात. आणि तुम्हाला ती लहान मुलं अक्षरशः घेऊन तुम्हाला त्रास देणार नाही ताईंना, एवढे सुंदर टॉईज करून तुम्ही ठेवा त्या मुलांच्या समोर एवढं. आणि पुस्तकं, आणि मी त्याची पण पुस्तकं आता काढणार आहे, आईस्क्रीमच्या गाडीची. काय काय सुचतं ना खरंच. क्यूट आहे. वाव. किती क्यूट आहे. मस्त. आणि ताई प्राइस पण खूप रिझनेबल आहे ना, खूप रिझनेबल आहे. वाव, मल्टी कलर बेडूक आहे. ताई ह्या पण म्हणजे असंच बनवलेलं आहे. हो ना. हे लहान मुलांना बारशाला ना जेव्हा मुलांचं नाव ठेवतात तेव्हा त्यासाठी घेऊन जातात. तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही कोण कुणाला प्रेरणास्थान मानता हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मी माझ्या आईलाच म्हणते, कारण आईनं अक्षरशः मार खाऊन मला शिकवलेलं आहे. त्यामुळे माझं तिची फार आठवण होते प्रत्येक वेळेला. जेव्हा मी डिझाईन्स तयार करते तेव्हा तिचीच आठवण होते, कारण ती खूप म्हणजे ह्यानं शिकवली मला. कारण तू तयार होच, हेच कर, तुम्हाला हेच आवडते, स्वेटरच कर. आणि ॲक्च्युली सपोर्ट मला माझ्या बायकांनी फार ब्रीडिंगमधल्या दिल्या, अशा कर तू म्हणून. आणि कसं जेव्हा मग पप्पा माझे बॉम्बे पुण्याला जायचे कामासाठी, तिथनं मला ते रस्त्यावर मिळायची ती पुस्तकं घेऊन यायची. मग तेव्हा मला इंग्लिश येत नसून मी स्टडी करून करायची ती. किती अवघड आहे. पण अवघड म्हणजे कसं, मला इंग्लिश येतच नाही. खरं देवाच्या कृपेने मला ते इंग्लिश पूर्ण, आता कुठलं पण पुस्तक द्या तुम्ही, आपोआप ते सगळं इंग्लिश समजते, अवघड पडतच नाही. किती छान आहे. मला बोलायला येत नाही, काही नाही. खरे स्वेटरमधले इंग्लिश पूर्ण, किती कुठल्याही देशातलं तुम्ही पुस्तकं नाही, 2 मिनिटात तुम्हाला लिहून दाखवते त्यात काय आहे. मी ताईंचा अभ्यास, आम्ही जेव्हा इथे येऊ ना तेव्हा तुम्ही बघाल असंख्य पुस्तकं आहेत. त्यांनी रात्रंदिवस त्यावर अभ्यास करतायत, अजूनही करतायत ताई ना. अजून 1 पण करते अभ्यास मी, रात्री 1 पर्यंत अभ्यास करतायत त्यांनी. आणि हे कलेक्शन जेव्हा आपण बघतो ना, आपल्याला वाटतही नाही म्हणजे की इतकं सुपर फिनिशिंग आहे ना प्रत्येक वस्तूला, इतकं प्रेमाने बनवलंय, म्हणजे त्या डोळे बंद करून विणतात. प्रत्येक क्लासमधल्या मुलींना पण मी सांगते, मला फिनिशिंग आवडल्याशिवाय, त्यांनी पहिल्यांदा देताना मला घाबरतातच स्वेटर. आता मॅडम काय करतात, आमच्या हातातनं चुकावतात ते बघतच असतात, घाबरतात, हातात द्यायलाच घाबरतात पहिल्यांदा. कारण मी फिनिशिंग व्यवस्थित असल्याने, तुम्ही विक्री करणार आहे, तुम्ही लोकांना देणार, ते तुम्ही त्याच्यापासून पैसे मिळवणार, हे त्यांना पहिल्यांदा सांगते. तुम्ही फिनिशिंग व्यवस्थित,
खरं बाहेरच्या देशाच्या लोकांना अजिबात आवडत नाही. हो ना. स्वतः मी अभ्यास केले त्याच्यावर, ते पण म्हणतात ते मॅडम तुमचं फिनिशिंग किती सुंदर आहे. इथनं माझे टॉईस नेतात त्यांनी विक्री करायला घेऊन जातात आमच्या. आम्ही सगळ्यांनाच, मी स्वतःबद्दल माझं हे ठेवलेलं नाही आहे. मी माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन मी विक्री करते. माझा दुबईला सुद्धा माल जातो, ऑस्ट्रेलियाला जातो, जपानला जातो. जपानची पण लोक येतात. आता कॅनडाला पण गेलाय माझा. कारण ऑस्ट्रेलियाचे युनिकॉर्नचे मी जे स्कार्फ केले ते एक बाई आली आणि तिला आवडले एवढे की ते एका मिनिटातच जवळजवळ 20 पॅटर्न्स घेऊन गेले. म्हणजे आम्ही सगळे मिळून करतो हे बिझनेस. म्हणजे माझ्याकडे क्लासला आलेले आहेत बाहेरच्या बायकांना पण मी काम देते. तुम्ही करा, हे शिका. तुम्ही असं गप्प घरात बसू नका, डोकं शांत राहते त्यामुळे. नाही खरंच आहे. म्हणजे मी दर आपल्या एपिसोडमध्ये म्हणते की एक सखी अनेक सख्यांना पुढे घेऊन जाते. आणि ताई उत्तम उदाहरण आहेत. कारण की मला वाटतं ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3,000पेक्षा जास्त स्टुडंट त्यांच्याकडे शिकले आहेत. आणि कमी आहे काही संख्या, प्रत्येकीला त्यांनी हाताला हात धरून असं शिकवलंय. किती प्रेम आहे त्यांच्या कलेमध्ये, माया आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे काय व्हिडिओ खूप खूप मोठा होईल, पण थोडक्यात सांगायचं तर खरंच शब्द नाही आहेत. जसं ताईंचे स्टुडंट मगाशी होते, प्रत्येकीने इतकं छान कौतुक केलं की आमचं मन भरून येत होतं. खरंच खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कारण की खूप गोड कला आहे, हाताने केलेली आहे. याच्यामध्ये कुठेच मशीनचा वापर नाही आहे. म्हणजे कुठल्याच सुयावरचाच फक्त वापर, फक्त 2 सुयांवर. आणि म्हणजे आणि तेही खूप चांगल्या क्वालिटीचा. आणि कसं असतं माहितीये का, मी काय करते माहितीये, स्वेटर जो विंडीला असतो आपण त्याच्यातली जी ऊल उरलेली असते, मी बायकांना ते पण सांगते, ऊल उरले तुम्ही वेस्ट करू नका. कारण एका 2-3 बॉल मिळून एक तुम्हाला टॉईज होतो. म्हणजे तुम्हाला त्याचे पण पैसे मिळतात, स्वेटरचे टॉईज विणलेल्याचे पण पैसे मिळतात. दोन्हीचे तुम्हाला कमी पैसे वापरू शकताय तुम्ही. मी थोडी सुद्धा वेस्ट ऊल करून देत नाही. नाहीतर त्याच्यात तुम्ही काय करा म्हटले, आता एक स्वेटर शिकवते, एक स्वेटर शिकवताना त्याच्यात मी 3 प्रकार शिकवते. मी 3 प्रकारचे पैसे घेत नाही त्यांच्याकडनं. खरं एकाच प्रकारचे एकाच स्वेटरचे घेते. खरं त्याच्यात 3 वेगवेगळे, नाहीतर एकदा 4 पण शिकवते. किती छान. म्हणजे एका स्वेटरमध्ये तुम्ही वेगळे करून कसं विक्री करू शकताय. म्हणजे लोकांना समजत नाही की हा एकच प्रकार आहे आणि ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आहे. हो बरोबर आहे. म्हणजे आणि ताईंनी म्हटल्याप्रमाणे मला वाटतं एकही डिझाईन रिपीट नाहीच आहे. माझी नसतेच. जवळजवळ मला 20 स्वेटर्समध्ये 20,000च्या पुढे डिझाईन्स येतात. 20,000च्या पुढे, बापरे. कारण मी एकदा पॅटर्न्स केले की सेकंड टाइम तर करत नाही. चुकून कोणतरी कर म्हटलं तर करते. टॉईज मध्ये पण तेच आहे, एकदा केली की कर. किती भारी आहे ना. म्हणजे मुलांची ही अख्खी दुनिया आहे, रंगीबेरंगी दुनिया आहे. इथे येऊन खुश होणार तुम्ही. म्हणजे मला वाटतं व्हिडिओ तर बघून व्हालच तुम्ही, पण तुम्हाला चान्स मिळाला तर ताईंना नक्की एकदा व्हिजिट करा. त्यांनी कोणत्याही वेळेला तुमचा फोन घ्यायला रेडी आहेत. काही इन्क्वायरी आहे तुमची, तुमचे काही प्रश्न आहेत. स्पेशली जे आधी व्हिडिओ झाले त्यामध्ये ना बऱ्याच मैत्रिणींना ते कला शिकायची इच्छा होती. तर मी सांगेन ना, ज्यांनाही ही कला शिकायची आहे, हो हो ताई खूप प्रेमाने शिकवतात. आणि परफेक्शनिस्ट असणं काय असतं आपल्या कामामध्ये याचं उत्तम उदाहरण आहेत म्हणजे आशा ताई. मगाशीच एक व्हिडिओ हे केलीस ना, मुलाखत घेतलीस, ती 72 वर्षाची बाई. हो. ती अजून विनते आणि माझ्याकडे विक्री करायला ठेवते. हो ना. हो, तिची विक्री होतात माल आणि सगळ्यात जास्त म्हणजे तिचेच जातात. इतकी सुंदर आहे तिची. 72 वर्षाची बाई आहे ती माझी. जरा पण अशा मला सांग तू डिझाईन मी करते, लगेच तयार असते. तिला मी नुसतं फोनवर पाठवते, व्हॉट्सअपवर, ती करून मला तिसऱ्या दिवशी आणून देते. अशा केल्या बघ मी तयार. म्हणजे अशा बायका आहेत माझ्याकडे आता तयार. म्हणजे एक लिमिट नाही. जसं ताई म्हणाला की तिसरीच मुलीपासून सुरू आहे. शाळा सुट्टी पडते कधी आणि माझ्याकडे येतात कधी, हे वाट बघत असतात. बघा मंडळी, तुम्ही जर पेरेंट्स सुद्धा असाल ना, तर मी म्हणते मुलांना मोबाईल वगैरे देण्यापेक्षा तुम्ही ताईंकडे क्लासेसना पाठवा. खूप चांगल्या पद्धतीने शांत राहून मला वाटतं नाही का ताई, मुलं आवडीने शिकतील.
आणि कसं होते माहिती आहे, एकमेकाचं बघत असतात क्लासमध्ये. तू काय म्हणतेस, माझं किती झालं, हे मेन कॉम्पिटिशन असते आमच्या क्लासमध्ये. हां, आता एक एकदा काय करते, माझ्या मनात आलं हे डिझाईन सगळ्यांना शिकवायचं आहे, मी तसंच शिकवते. अक्षरशः आता 4-5 स्वेटर शिकवले ह्या बायकांना. आता माझ्या टोप्या एक एकदा शिकवते, 10-12. माझ्याकडे कसं मी अभ्यास करत असते तेव्हा आपोआप येत असतात मला स्टडीज. मग त्याच्यातून मी तसं असं म्हणजे हे पैसे घेऊन असं शिकवत नाही, तुम्ही शिका. आता माझ्याकडे जे बायका करायला लागले, मी असं शिकवायला लागले. म्हणजे एकात मी 2-3 प्रकार शिकवायला लागले फ्रॉकमध्ये. किती सुंदर फ्रॉक करायला लागले. तुझं पहिलं झालं की माझं पहिलं. कॉम्पिटिशन लागते आमच्या क्लासमध्ये, एवढी मजा येते. खूप हेल्दी कॉम्पिटिशन आणि हसतमुख सगळे. म्हणजे क्लास एरवी कसा असतो, पिन ड्रॉप सायलेन्स असतो की आपल्या टीचर समोर आहेत, आपण चुकलं नाही पाहिजे, नाहीतर आपले कान पिळले जाणार. पण इथे कसं आहे ना, इतक्या सगळ्या हसतमुख छान आपलं काम करत होत्या ना बोलत, की त्यांना कळतही नाही की त्यांचा वेळ कसा निघून गेला. सगळे खूप छान रिलॅक्स आनंदी वातावरणात काम करतात ताईंसोबत. आणि जसं ताई म्हणाले की त्या शिकवतात, विक्रीला सुद्धा त्यांनी ज्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा त्यांना देतात. आणि काय आहे ना, हे तुम्ही जेव्हा कलेक्शन बघाल, मी व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवायचा प्रयत्न तरी करतेच, पण त्या व्यतिरिक्तही बरेच प्रकार आहेत. ते आपण सगळेच कव्हर नाही करू शकत, कारण की वेळेची सुद्धा मर्यादा असते. म्हणून मी म्हणते, तुम्हाला जेव्हा चान्स मिळेल ना, तुम्ही जर बेळगावमध्ये असाल, बेळगावमध्ये यायचं प्लॅन करत असाल, तर ताईंना एकदा कॉल करा. आणि ताईंचं घर आणि जे शोरूम आहे ते एकाच ठिकाणी आहे, तर ताईंसोबत गप्पा सुद्धा होतील आणि त्यांचं सुंदर सुंदर काम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी खास करून सांगते, आपल्या तानुल्या बाळांसाठी, मग आपल्या घरात असतील किंवा आपल्या प्रियजनांचे असतील, त्यांना देण्यासाठी हे गिफ्ट बेस्ट ऑप्शन आहेत. आणि हे कसे आहेत माहिती आहे, तुम्ही वॉशेबल आहेत सगळे. तुम्ही 15 मिनिटं मशीनमध्ये घातला की लगेच वॉश होऊन येते. जरा उन्हात वाळवा, 1-2 तासात वाळते, मुलांना खेळायला द्या. स्वेटर तर पाहिलेच आहेत आपण, पण ताईंनी त्यांच्या आणखीन क्रिएटिव्हिटी मधून काय काय बनवलं आहे ताई आम्हाला दाखवा ना. मला तर खूप खूप एक्सायटेड आहे मी हे सगळं. हे बघ, आता मुलं दूध पित नाहीत. हो, हे दुधाची बाटली द्यायची आणि त्याला असा हा कवर, म्हणजे बघत बघत दूध पितात आपणच. आणि काय केले माहित आहे, ते आता मुलांचे दात येतात. माझ्या ऍक्च्युली माझ्याकडे 2-3 पॅटर्न्स आहेत, सगळे गेले म्हणजे. मग ते मी अभ्यास, जपानचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा त्याच्यात पेन्सिलवर काळ्या त्यांच्या भावल्या होत्या. मग आम्ही काय करू, आम्ही आईस्क्रीम खात होतो क्लासमध्ये, तेव्हा ती अमूलची काडी मला मिळाली. मग माझं असं डोक्यात, माझं डोकं कधी पण काय पण चालते. मग तेव्हा ते आईस्क्रीमच्या काडीवर आपण भावली बनवून ते पॅक करूया म्हटलं. मी बनवले, ते एवढे सुंदर झाले की मग मी सुरुवात केली बनवायला. आणि ते एका म्हणजे असं कस्टमर आले की ते 2-2, 3-3 घेऊन जातात, कारण ते दात आले की नाही मुलं चावतात. हो, त्यांना ते थोडी, मग ते जरासं बरं वाटतं ते चावताना ते. आणि मग ते चावू शकता, तुम्ही वॉश पण करू शकता, ह्याच्यासाठी मी ते बनवले. मग किती छान आहे. म्हणजे नाही का, आपल्याला विचार तरी येईल का, युजली मुलं खरंच दूध प्यायला थोडीशी नको नको करतात, पण असं आपण दिलं त्यांना तर छान ती अशी खरंच त्यांना बघत बघत दूध पण पितील आणि प्रेमाने यांच्यासोबत खेळतील सुद्धा. आईला सुद्धा काम करायला थोडीशी फुरसत मिळेल, नाही का. किती गोड आहे ते. आता त्याच्याबद्दल बघ की, आता हे बघ, आता मुलांना हे झोपवायचं. अच्छा, म्हणजे हे ब्लँकेट बनवले मी, याच्यावर तुम्ही झोपवला. किती तुम्ही काय ते स्वयंपाकघरात काम करत असला, स्वयंपाकघरात काम करत असला तर मुलांना ह्याच्यावर झोपवल्यावर तुम्ही ह्याच्यावर उठली तरी ह्याच्यावर खेळू शकतात. म्हणून हे मी ब्लँकेट तयार केले. ही कल्पनाच किती छान आहे. नाहीतर असं म्हणजे तुम्हाला ते मुलं गप्प बसतील ह्याच्या बरोबर, तुम्ही 5 मिनिटं म्हणजे काम करून येऊ शकताय. हे बघ, किती सुंदर आहे ब्लँकेट. अक्षरशः बसल्या बसल्या 2 दिवसात तयार होतो. फक्त 2 दिवसात. हे बघ, ही मधमाशी आहे. किती गोड आहे. म्हणजे खूप भारी होते. म्हणजे तुम्हाला जरा त्रास होणार नाही. 5-10 मिनिटं तुम्ही काम करून येऊन हात पाय पुसून सगळे येऊ शकताय बाळाजवळ. चालायला लागलं, फिरायला लागलं की हे त्यांच्या हातात द्यायचं खेळायला. अच्छा, म्हणजे तुझी तू बॅग कुठलं पण टॉईज घालू शकतो, हे काढून तुम्ही हे टॉईज घालू शकताय. असं किती छान आहे. म्हणजे त्याला एक ऑर्गनाइज राहण्याची सवय पण लागेल मुलांना लहानपणीच. सुंदर आहे. मग हे तयार केले. त्याच्यानंतर मग अशा भावल्या
गोड आहे किती. हे मी मगाशी बोलले, हे जीन ग्रीनच्या भावल्या आहेत का, किती सुंदर असतात अच्छा. जीन ग्रीनच्या. म्हणजे त्यांचा अभ्यासच खूप छान असतो. त्याच्यावर सगळे ड्रेसेस, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस असतात त्यांचे, अतिशय सुंदर भावले असतात. हो ना, ते खरंच वेगळे आहेत, छान, आणि सगळंच आहे नाही, तिचा अभ्यासच छान आहे जीन ग्रीनचा. तिनं जेव्हा माझेच तीच म्हणते मला तुमचे स्वेटर्स, तुमचे टॉयज मला आवडतात, आणि ऍक्च्युली ती माझे सगळे घेते बोलते. किती गोड आहे ना, म्हणजे हा जीन ग्रीनचा नाही आहे. सुपर फिनिशिंग आहे, म्हणजे कोण प्रेमात नाही पडणार. हँडमेड आहे, कुठेच मशीनचा वापर नाही, खूप गोड आहे ते खरंच. नाही, एक माझ्याकडे क्लासला तर ते शो म्हणूनच ठेवतात, विक्री करत नाही. हो ना. हा, म्हणजे घरात आले की बघायला बरं वाटतं लोकांना, म्हणून नुसतं शिकतात. जेवढं त्यांना शिकायचं तेवढं शिकतात, आणि सगळे शोरूम मध्ये ठेवलेले. खरंच सगळे एक एक प्रकार मला वाटतं तुम्ही खूप विचार करूनच बनवलाय त्यांनी, असं नाही की आपण केलं आणि विक्री केलं. भोपळ्याचे तर फार छान झाले ते प्रकार माझे. हो ना. होय, आणि ती म्हातारी पण ते पण भोपळा केला होता. म्हणजे तुम्ही पूर्ण स्टोरीच विणली होती मी. किती छान आहे. सांगेल तेवढं कमी, दाखवेल तेवढं कमी आहे खरंच. कारण माझ्या छोट्या नाती आहेत की नाही, त्या सांगतात आजी हे कर ग. त्याने मला ऍक्च्युली जास्ती म्हणजे येत होतं. आता वेगवेगळे प्रकार टॉईज मध्ये निघालेत. म्हणजे हे मला माहित नव्हतं, मग मी त्यांनी सांगितलं, सर्च केल्यावर मग करायला जाते. नाहीतर आम्ही कुठं टॉईज बघायला जाऊ, स्वेटर करूच तोपर्यंतच पुरं होते. टॉईजचं त्यांनी सांगितल्यावर मग करते, ते जमते का बघते. कुणाला नाही आवडणार, किती गोड आहे. म्हणजे मलाच किती आवडलं, मीच केलंय का नाही वाटत ना मला. नाही, मीही आलं खरं म्हणजे तू येणार म्हटल्यावर मी केले. नाही, तेच म्हणून म्हटलं की याला आपण नुसतं असं घेऊन बसलं तरी किती छान वाटतं. म्हणजे आपण लहान असणंच गरजेचं नाहीये बरं का टॉय खेळण्यासाठी. आपण कुठल्याही वयामध्ये असलो ना, तर आपल्या लहानपणीच्या आठवणी, ही मायेची ऊब आहे, ते सगळं आपल्याला यातून आठवतं ताई. आणि खरंच आजी आईची जास्त आठवण येते तुम्हाला बघितल्यावर, भेटल्यावर. खरं तर माझी आई तर फार कौतुक करायची, अशा हे करून तू आता टॉईज करायला लागलीस. म्हणजे टॉईज मध्ये हे प्रकार माहितच नव्हते आम्हाला. आपण कसं विकत आणलेले सगळे कट्टे कापडाचेच बघत होतो ना. आता आम्ही तेच की त्याच की मग मी आता हे सगळं तयार केलं, तिला एवढं आश्चर्य वाटायला लागले की मग, आणि सगळी लोकांचे कौतुक यायला लागले ना. जेव्हा मी फेसबुकवर सगळं पॅटर्न्स सांगायला लागले, अशा वा किती छान केलीस, कुठनं आणलीस, काय आणलीस, हे मग कौतुक केल्यावर मग आणि जरासं करायला. नाही, खरं आहे ताई, कलाकार लोकांचं हेच असतं, जितकं कौतुक मिळेल ना त्यावर त्यांचं आणखीन ते शिखर मोठं ते चढत जातात. आणि काय खूप खूप शिकण्यासारखं आहे ताईंकडून. काय सांगू मी, म्हणजे माझ्याकडे शब्द कमी आहेत. ताईंना तुम्ही भेटाल ना तेव्हा तुम्ही ताईंच्या कलेच्या पण प्रेमात पडाल. आणि छान आहे प्रवास, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण हा व्हिडिओ पाहतोय, कारण की एका अशा व्यक्तीची आपण ओळख करून घेतोय ना, ज्या खूप कलेने मोठ्या आहेत, पण तेवढ्याच डाऊन टू अर्थ आहेत, तेवढ्याच हेल्पफुल आहेत. म्हणजे मदत करायला त्या नेहमी पुढे असतात. आता माझ्याकडं तर दोघं तिघींचे बाळपण होणार आहे. बरं, म्हणजे आई यायला लागले त्यांना. म्हणजे माझ्या नातीपासून मला कसं माहित झालं की काय काय लागते, मग त्यांना ते शिकवायला लागले. नंतर कसं होतं, ते आपल्याला कुठं बाजारात मिळत नाही, ऐन वेळेला मिळत नाहीत. मग मला माहितीपासून हे आता हे मी जे ब्लँकेट केले ते त्यांना शिकवले. म्हणजे ते सगळं काय काय तयारी लागतात ते सगळं तयारी सांगायला लागली. भावल्या केवढ्या लागतात, छोट्या छोट्या. आणि मी कसं केले, पाळण्यातल्या भावल्या पण केल्या छोट्या छोट्या. म्हणजे तुम्ही आता ठेवून बाळाला गेला, काहीतरी काम करत असलं तर ते बाळ रडायला लागलं तर त्याच्यावर ते खेळू शकते पाळण्यात. एवढं छान. मी त्याचं जपानचं रेकॉर्ड केले ना मध्ये, 7 फेब्रुवारीला झाला तो. त्याचं रेकॉर्ड मी केले. त्याच्यात पाळण्यात छोट्या छोट्या भावल्या, आणि ऍक्च्युली आपल्या तोंडावर पडलं तरी ते बाळ रडत नाही. पाळण्यातल्या भावल्यांचं मात्र ते एक मात्र फार मला छान नमुना लागला. आणि ते पाळण्यात लावलं की नाही, मुलं रडायचीच विसरतात. म्हणजे ते कसं, ते आपण लाटा मारतात, हात मारतात, हा, मग त्याच्यावर ते खेळत असतात ते मुलं. मला ते पण आयडिया फार बरी वाटली तिकडची, जपानची ती आयडिया. आपल्यात अजून इंडियात कसं
प्लॅस्टिकचे लावलेले असतात हो हो आणि ते जास्ती नसते, ते एकच असते. रिंग तसं मी काय म्हणते, तुम्ही असे 4-5 लावा, म्हणजे त्याच्यावर असं मुलं खेळत बसतात. म्हणजे किती बघायला मस्त वाटते. छान. आणि मुलांनाही कळेल ना आकार काय असतो, रंग काय असतो. नंतर नंतर हळू जशी मोठी होतील तशी. ताई जेव्हा क्लासेस घेतात ना तेव्हाचा मी त्यांचा सिलेबस सुद्धा बघितलाय. एक स्वेटरचा फोटो आणि त्याच्यात काय काय डिटेलिंग लागतात, ती प्रत्येक गोष्ट त्यांनी ती अक्षरशः एका चॅप्टर प्रमाणे लिहून काढली आणि आपल्या सखींना दिली. अशाच प्रकारे मला वाटतं ताई तुमच्याकडे क्लासला सगळ्यांना हा सिलेबस सगळ्यांना असतो. आणि ते मी पहिल्यांदाच सांगते, आता हा फोटो लावलेला असते, त्याच्या खाली लिहिलेलं असते किती नंबर सुई, कुठली ऊल वापरायची आणि कितीला विक्री करायची, हे पण सांगितलेलं असते. म्हणजे सगळं विक्री सकटच शिकवते. म्हणजे तुम्ही स्वेटर केला गेला असं नाही, माझं फी दिलेली असते ते तुम्ही संपवा म्हणते. शिक्षक असावे तर असे, म्हणजे अगदी स्वतःला मिळालेल्या फीचं सुद्धा तुम्ही कसं भरपाई करून घेऊ शकता, ते खरंच खूप शिकण्यासारखं. म्हणजे हा सखी समृद्धीच्या भागामध्ये ना मला वाटतं एका स्त्रीचे बरेच असे पैलू आपण पाहिलेले आहेत. म्हणजे काय म्हणतात ते, एक आई कशी असते, म्हणजे अगदी लहान मुलाला सांभाळण्यापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आईला सगळी मुलं सारखीच, आणि मुलगा कितीही मोठं झालं तरी ती प्रेमानेच त्याला खाऊ पी विचारते ना, सगळ्या बाबतीत काळजी करून म्हणजे परफेक्ट कसं राहता येईल आयुष्यामध्ये, कसं कमवता येईल, स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं, आपलं जे काही असेल टेन्शन वगैरे ते सगळं मागं सारून कसं आणखी भरारी घेऊन पुढे यावं, या सगळ्यावर सगळ्यांनी छान छान अशी उदाहरण दिली मला ताईंची. सगळ्या भरभरून बोलत होत्या आणि मला वाटतं 30 वर्षांपासून सुद्धा तुमच्याकडे सातत्याने येणाऱ्या पण बऱ्याच जणी आहेत यामध्ये. 30 वर्षापासून येतात अजून त्या माझ्याकडे. आणि मी प्रत्येकानं बायकांना पण काय सांगते माहिती आहे का, तुम्हाला काय आजार पण असले, बरं वाटत असं काय टेन्शन असलं तर तुम्ही विना, त्याच्यात आपण टेन्शन फ्री होतो. खूप जणांना सांगते मी, टेन्शन फ्री होते त्याच्यात आपण, तुम्ही काहीतरी विना गुंता त्याच्यात, कारण ते चुकलेलं असतं आपण त्यातच गुंतत जातो. त्यामुळे आपल्या डोक्यात काय विचार असतात ते निघून जातात. हे पण मी सांगत असते सगळ्यांना. म्हणजे एक थेरपी आहे असं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पूर्ण आपलं त्याच्यात जाते, त्यामुळे आपलं काय शरीरात चालते ते समजत नाही. बरोबर आहे ताई, खरं आहे. आणि मला वाटतं यासोबत ताई तुम्हाला गार्डनिंगची पण कशी काय आवड आहे, म्हणजे ताई एवढ्या निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्या घरातून एंट्री पासूनच असंख्य झाडं आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फ्लॅटच्या चारीही भोवती त्यांनी गॅलरी करून घेतलेली आहे. म्हणजे मला कंटाळा आला की मी करत बसते. किती छान आहे. मला वाटतं भरपूर झाडं आहेत. 250 आहेत. 250 झाडं आहेत. त्यांचीही देखभाल करतात, आपल्या सगळ्या सख्यांचीही देखभाल करतात. आणि काय प्रत्येक व्यक्तीला आनंद द्यायचा हाच त्यांचा हेतू आहे ना. ते काम आपलं वेगळं असतं, पण आपल्या कामातून कुणाला तरी आनंदी करणं याची ही जी भावना आहे ती खरंच खूप महत्वाची आणि छान आहे. नाही ग, प्रत्येक जण रोडवरनं गेला तरी म्हणतो हे आशाचं घर असणार, कारण झाडं दिसतात, सगळं छान दिसतं, म्हणजे हे आशाचं घर आहे. पास झालो ना की एवढी झाडं, व्हरायटी ऑफ झाडं ताईंच्याच गॅलरीत दिसतात. मग तिथंच आपल्याला कळतं. आणि तिथे ताईंचा बोर्ड सुद्धा आहे, आता लावलाय. ओळखता येतं आपण की आशा ताईंच्या घराकडे आलोय आता, म्हणजे लँडमार्कची गरज नाहीये खरं तर. त्यामुळे ते खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये. 1-2 व्हिडिओमध्ये संपण्यासारखा हा परिचयही नाहीये, खरंच सांगते. हा व्हिडिओ तुम्हाला जिथपर्यंत पोहोचवता येईल तुम्ही पोहोचवा, कारण की आपली भारतातली एक कला आहे जी ताई खूप पुढे घेऊन चालल्यात आणि ती त्यांच्या आईने त्यांना शिकवलेली आहे. आणि सार्थकी आहे सगळं काही, यांचं काम, यांचं प्रेम, यांची माया, यांची आपुलकी, लोकांप्रती यांचा आदर आणि जे कनेक्शन आहे, बॉन्ड आहे, त्यांनी खूप छान पद्धतीने मेंटेन केलं आहे. आणि त्याची पावती सर्वांनीच तो व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्यांना कुणाला आवड आहे विणकामाची किंवा नसेल सुद्धा तरी हे सगळे प्रोडक्ट बघून आपणच ती आवड निर्माण होईल. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन खरं तर की हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ज्यांनी खरंच कलेच्या शोधात असतात की
आपल्या हाताने काहीतरी बनवून आपण कुणाला तरी द्यावं. तर खूप खूप भरभरून बोलण्यासारखं आहे ताईंबद्दल. तर वेळेची कुठेतरी मर्यादा आहेच आपणाला. तर पुन्हा एकदा मी ताईंना विचारते की त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठीचा त्यांचा नंबर काय असेल, आणि त्यांची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते, तुम्ही तिथे नक्की चेक करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील, ताईंना भेटायचं असेल किंवा इतर जे विणकामाशी रिलेटेड तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता. ते तुम्हाला नक्की गाईड करतील. हां, आणि जर तुम्हाला शिकायचं असेल, जसं तुम्ही याआधी आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप इन्क्वायरीज आहेत की तुम्हाला कुठली तरी क्रिएटिव्हिटी शिकायची आहे, तर तुम्ही ताईंकडे नक्की शिकू शकता. कारण की ताईंकडे पूर्ण वर्षभर क्लासेस सुरूच असतात. म्हणजे एक इन्क्वायरी करा कॉल करून आणि ताई तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला देते. आणि तुम्ही हे क्लासेस पण जॉईन करू शकता, छान शिकू शकता, आणि एक छान मी गॅरंटी देते एका पॉझिटिव्ह वातावरणामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर ताई मला सांगा, तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर काय असेल आणि एक साधारण ॲड्रेस काय असेल तुमचा? नाही, माझा मोबाईल नंबर 9888087575 आणि मी टिळकवाडीमध्ये राहते, सोमवारपेठ. तुम्हाला लँडमार्क म्हणजे आशा ताई म्हटलं की कोणीही सांगेल, पण त्यातल्या त्यात थोडंसं कन्फ्युजन झालं, जे काही होणार नाही. तरीही तुम्ही गॅलरीमधली झाडं बघून ओळखू शकाल. चला तर मग मंडळी, तुम्हा सर्वांना भेटून सुद्धा खूप छान वाटतंय. आणि थँक्यू सो मच ताई, तुम्ही एवढा वेळ, मला सुंदर वेळ तू दिलीस. दिवसभर, पूर्ण दिवसभर मी यांच्याकडे आहे आणि मला वाटतच नाही की मी इतके तास यांच्यासोबत घालवले. खूप छान छान आमच्या गप्पा झाल्या, छान आईस्क्रीम खाऊ घातलं ताईने आम्हाला. आणि ताई उत्तम सुगरण सुद्धा आहेत हे सुद्धा आम्हाला कळलेलं आहे. तर बघू इन फ्युचर एखादा रेसिपीचा व्हिडिओ ताईंचा एखादा आपण शूट करूयात. पण खरंच ताई थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी इतका वेळ दिलात, तुमची ही कला आम्हाला दाखवली. मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून सगळेजण खूप खुश होणार आहेत आणि मला माहिती आहे नक्की त्यांचा तुम्हाला कॉल येणार आहे. आणि चला तर मग मंडळी, अशाच एका छान व्हिडिओ सोबत भेटूयात आपल्या पुढील भागामध्ये एका नवीन सखी सोबत, त्याचबरोबर ब्लॉग किंवा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.